मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडलेली आहे। जनरेटर व्हॅन बंद झाली आणि त्यामुळे एसी सप्लाय बंद पडलेला होता। रेल्वेतील एसी बंद पडल्याने प्रवाशांना बराच त्रास सहन करावा लागला। खेड रेल्वे स्थानकापासून मांडवी एक्सप्रेसमधील एसी बंद आहे आणि एसी बंदमुळे डब्यातील प्रवाशांना घामाच्या धारा फुटल्या। अनेक प्रवाशांना याचा त्रासही झाला। 25 मिनिटांपासून गाडी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर थांबून आहे आणि रेल्वेचं इंजिन बदलल्यानंतर रत्नागिरी रेल्वे स्थानकावरती थांबवलेल्या मांडवी एक्सप्रेसमधील एसी सुरू झाली आहे। एसी सुरू झाल्याच्या खात्रीनंतर मांडवी एक्सप्रेस रत्नागिरी रेल्वे स्थानकातून रवाना झाली आहे। मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसला तांत्रिक बिघाड झाल्यामुळे खोळंबा झालेला आहे। प्रवाशांचा गेल्या अर्ध्या तासापासून हा खोळंबा आहे। रेल्वेतील एसी बंद पडल्यामुळे प्रवाशांना हा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। गेल्या पाऊण तासापासूनची गाडी रत्नागिरी रेल्वे स्टेशन पासून थांबून आहे। मुंबईमध्ये गाडी सुरू झाल्यानंतर एसी कमी होता, मात्र माणगाव दरम्यान एसी पूर्णपणे बंद झाला आपल्याला एकंदरीत दिसतंय। प्रवासादरम्यान प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। काही प्रवासी आपल्या सोबत आहेत। दादा, एसीचा प्रॉब्लेम झालाय, कुठेतरी खोळंबा झाला, पाऊण तासापासून उभ्या, काय सांगाल? पाऊण तास इथेच उभे, पण जागेवरनं पण गाडी पाऊण तास लेट होती। त्यानंतर एसी माणगावच्या पुढे बंदच झाली, पण आम्हाला काय कळवण्यात नाही आलं की त्याच्यामुळे आम्ही विचारतोय। आणि पीसी पण या डब्यामध्ये फिरले नाही त्यावेळेला, आता रोज पीसी फिरत असते डब्यांमध्ये, पण पीसी पण आले नाही। आणि त्यानंतर आम्हाला इथे जनरल सारखं यावं लागेल आहे बाहेर, कारण आतमध्ये तर हवा येत नाहीत, काय नाही, कसं काय येणार आहे। आणि गाडी आता 2 तास तिथे लेटच झालेली आहे। पुढे आम्ही पोहोचणार किती वाजता? अजून काही सोडायचा काही चान्स दाखवत नाही। काय सांगितलं गेलंय एकंदरीत या संदर्भात? त्यानंतर आता रत्नागिरी येत्या कळलं की पॉवर हाऊस संपल्यामुळे ते एसी बंद पडलेला आहे, तर आम्ही रत्नागिरीमध्ये इंजिन बदली करतो। पण ते आतमधले कोणते कामगार असतात, स्टाफ साफसफाई वगैरे करतात किंवा कॅटर्स वाले, त्यांना विचारलं तेव्हा ही बातमी आम्हाला कळली। तर नक्कीच आपण पाहिलं तर गेल्या पाऊण तासापासून या ठिकाणी प्रवाशांना हा नाहक त्रास होतो। एसीचा देखील हा प्रॉब्लेम झालेला आहे। ही अडचण कधीपर्यंत या ठिकाणी दूर होते हे देखील पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। एकंदरीत पाहिलं तर पाऊण तासापासून ही रेल्वे रत्नागिरीच्या रेल्वे स्थानकात उभी असली आपल्याला दिसून येत आहे। अजय चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।